नमस्कार. ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. 1 मार्चपासून महाराष्ट्रात काही महत्त्वाच्या वस्तू स्वस्त होणार आहेत का? हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात, काही वस्तूंवरील कस्टम ड्युटीमध्ये 10% घट आणि जीएसटी दरात 5% संभाव्य कपात. या बदलांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत. कोणत्या वस्तू खरोखर स्वस्त होऊ शकतात? सरकारच्या निर्णयांचा सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल? आणि नेमकं किती पैसे वाचू शकतात? चला, सविस्तर विश्लेषण सुरू करूया. आता पाहूया या विषयाची सविस्तर ओळख. 1 मार्च 2026 पासून महाराष्ट्रात दरांमध्ये नेमके काय बदल होऊ शकतात याचे विश्लेषण आपण या प्रेझेंटेशनमध्ये करणार आहोत. या बदलांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होऊ शकतो. उद्योग क्षेत्रावरही याचा परिणाम होणार आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, बँक कर्ज, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, भाजीपाला आणि जीएसटी या सर्व क्षेत्रातील संभाव्य बदल आपण एक एक करून समजून घेऊ. तसेच आरबीआयचे धोरण, अर्थसंकल्प 2025 ते 26 आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा देखील या दरांवर प्रभाव पडू शकतो. आता पाहूया पेट्रोल आणि डिझेल दरांबाबतची महत्त्वाची अपडेट. 1 मार्चपासून इंधन दरांमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. सध्या स्थिरता कायम आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये दर असे आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल सुमारे 104 रुपयांच्या पुढे तर डिझेल 92 रुपयांच्या आसपास आहे. पुणे आणि नाशिकमध्येही दर जवळपास याच पातळीवर कायम आहेत. दर निर्धारणावर प्रभाव टाकणारे मुख्य घटक म्हणजे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर, रुपया-डॉलर विनिमय दर, केंद्र आणि राज्य सरकारचे कर आणि वितरकांचा मार्जिन. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असल्यामुळे आणि रुपयामध्ये मोठा चढउतार नसल्यामुळे दर स्थिर आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील वाहन चालकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. पेट्रोल डिझेल खर्च पूर्ववत राहणार आहे. आता पाहूया एलपीजी गॅस सिलेंडर दरांबाबतची महत्त्वाची माहिती. 14.2 किलो घरगुती गॅस सिलेंडरचे दर सध्या स्थिर आहेत. मुंबईत प्रति सिलेंडर सुमारे 852 रुपयांच्या आसपास दर कायम आहेत. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईतही दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. मात्र 19 किलो व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत त्याची किंमत 1720 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्ली आणि कोलकातामध्येही व्यावसायिक सिलेंडर दर वाढलेले दिसत आहेत. याचा थेट परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायावर होणार आहे. त्यामुळे बाहेर खाण्याचा खर्च वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर निर्धारणाचे मुख्य आधार म्हणजे आयओसी, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तेल कंपन्यांचे मासिक पुनरावलोकन, तसेच जागतिक बाजारातील दर. घरगुती ग्राहकांना सध्या दिलासा आहे, पण व्यावसायिक क्षेत्रावर किमतींचा दबाव वाढलेला आहे. आता पाहूया बँक कर्ज आणि व्याजदरांबाबतची महत्त्वाची माहिती. सध्या आरबीआयचा रॅपो रेट 5.25% स्थिर आहे. एसडीएफ दर 5%, एमएसएफ आणि बँक दर 5.40% आहेत. गेल्या काही महिन्यात रॅपो रेटमध्ये एकूण 125 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली होती. मात्र सध्या दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. याचा परिणाम गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्जावर दिसून येतो. उदाहरणार्थ 50 लाखांचे गृहकर्ज 30 वर्षांसाठी 8.20% व्याजदराने घेतल्यास मासिक ईएमआय सुमारे 37,000 रुपयांच्या आसपास राहते. तर 5 लाखांचे पर्सनल लोन 5 वर्षांसाठी 12% व्याजदराने घेतल्यास ईएमआय सुमारे 11,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच सध्या कर्जदारांना ईएमआयमध्ये कोणताही अतिरिक्त दिलासा मिळालेला नाही. पुढील आरबीआय धोरण बैठकीत व्याजदरात बदल होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सर्वात मोठा दिलासा कुठे मिळू शकतो ते पाहूया. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात जाहीर करण्यात आली आहे.
जुना दर 20% 10% कमी करण्यात आला असून ही सूट 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. याचा थेट फायदा आयफोन, लॅपटॉप, गॅजेट्स आणि ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 75,000 रुपयांपर्यंत ड्युटी फ्री भत्ता देण्यात आला आहे. उत्पादन क्षेत्रालाही मोठी सूट देण्यात आली आहे. मायक्रोचिप्स, लिथियम आयन सेल आणि ईव्ही बॅटरीसाठी कर सवलत देण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि ईव्ही वाहनांच्या किमती भविष्यात कमी होऊ शकतात. ही बदल सकारात्मक मानले जात आहेत आणि ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो. आता पाहूया सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराशी थेट संबंधित असलेला मुद्दा, भाजीपाला आणि अन्नधान्य दर. सध्या हिवाळी हंगामामुळे बाजारात पालेभाज्या, टोमॅटो, कांदा, वांगी आणि फ्लावर यांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ अपेक्षित नाही. मार्च 2026 पर्यंत भाजीपाल्याच्या किमती स्थिर राहण्याचा अंदाज आहे. मर्यादित चढउतार होऊ शकतो, पण मोठी वाढ दिसत नाही. CPI महागाई दरही सध्या नियंत्रणात आहे. सप्टेंबर 2025 पासून तो 2 ते 4% दरम्यान राहिला आहे. अन्नधान्याबाबत MSP खरेदीमुळे दर स्थिर आहेत. डाळींच्या दरात मर्यादित वाढ अपेक्षित आहे. तर तेलबिया आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरतेमुळे सध्या नियंत्रणात आहेत. सरकारी साठा पुरेसा आहे आणि हवामानही पिकांसाठी अनुकूल आहे. म्हणजेच सध्या अन्नधान्य आणि भाजीपाला दरांमध्ये मोठी उसळी दिसत नाही. आता पाहूया GST आणि सरकारी धोरणांमधील महत्त्वाचे बदल. काही वस्तूंवरील GST दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 12% 5% दर कमी करण्यात आले असून हा निर्णय सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. यामध्ये पॅकेज्ड नमकीन, सॉस, भाजी मसाले, चॉकलेट, कॉफी तसेच तूप आणि बटर यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे या वस्तू ग्राहकांना थोड्या स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही मोठा दिलासा. पोस्ट सेल डिस्काउंट नियम सुलभ करण्यात आले आहेत. क्रेडिट नोट जारी करणे सोपे होणार आहे आणि ITC रिव्हर्सल प्रक्रिया अधिक सुलभ केली जाणार आहे. तसेच IDS रिफंडमध्ये सुधारणा करण्यात आली असून इनपुट सेवा आणि कॅपिटल गुड्ससाठी 90% तात्पुरती परतावा सुविधा देण्यात आली आहे. अर्थसंकल्प 2025 ते 26 अंतर्गत औषधांवरील BCD माफी, विमान उद्योगाला सूट, अणुऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन आणि MSMES साठी 20,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहक आणि उद्योग दोघांनाही दिलासा देणारे निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. आता नजर टाकूया शेअर बाजार आणि रुपया डॉलर दरावर. सध्या रुपया डॉलरच्या तुलनेत 89 ते 92 या दरम्यान व्यवहार करत आहे. अलीकडील घसरण सुमारे 5% झाली असली तरी भारत-US व्यापार करारामुळे रुपयाला काही प्रमाणात आधार मिळत आहे. रिझर्व्ह बँकेचा परकीय चलन बाजारातील हस्तक्षेप सुरूच आहे. त्यामुळे मोठी अस्थिरता टाळली जात आहे. शेअर बाजाराकडे पाहिले तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये स्थिर वाढीचा कल दिसत आहे. गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मकता कायम आहे. मात्र सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजेच STT मध्ये वाढ करण्यात आली आहे. फ्युचर्सवर 0.02% वरून 0.04% पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रेडर्सना थोडा अतिरिक्त खर्च सहन करावा लागू शकतो. परदेशी गुंतवणुकीत सुधारणा अपेक्षित आहे, पण आयातदारांसाठी रुपयाची घसरण अजूनही चिंतेचा विषय ठरू शकते. तर आता पाहूया या सर्व बदलांचा सामान्य नागरिकांवर नेमका काय परिणाम होणार. सर्वात आधी दिलासा देणारी बातमी. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. आयफोन, लॅपटॉप, गॅजेट्स 1 एप्रिल 2026 पासून कमी दरात मिळू शकतात. वैयक्तिक आयात वस्तूंवर कस्टम ड्युटी कमी झाली आहे. पॅकेज्ड फूडवरील GST कपात झाल्याने काही खाद्यपदार्थही थोडे स्वस्त मिळू शकतात. काही औषधांवरील BCD माफीमुळे औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
ईव्ही बॅटरी स्वस्त झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांचा खर्चही कमी होऊ शकतो. मात्र पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल नाही. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरमध्ये वाढ झाली आहे. हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. बँक कर्जाच्या ईएमआयमध्ये सध्या कोणताही बदल नाही. आता पाहूया या बदलांचा उद्योग क्षेत्रावर काय परिणाम होणार आहे. सर्वप्रथम MSMEसाठी 20,000 कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योगांना कर्ज सुलभता वाढणार आहे. कोलॅटरल फ्री कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली असून उद्योगांना अधिक सुलभ वित्तपुरवठा मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात BCD सवलतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊ शकतो आणि देशांतर्गत उत्पादन स्पर्धात्मक होण्यास मदत होईल. विमान उद्योगालाही BCD माफीचा फायदा मिळणार असून उत्पादन आणि दुरुस्ती क्षेत्राला चालना मिळू शकते. निर्यातदारांसाठी GST रिफंड प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे आणि 90% तात्पुरता परतावा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र काही आव्हानेही कायम आहेत. व्यावसायिक LPG दरवाढीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर ताण वाढू शकतो. औद्योगिक वीज दरात वाढ झाल्यास उत्पादन खर्च वाढू शकतो. रुपयाच्या घसरणीमुळे आयातीत कच्चा माल महाग होण्याची शक्यता आहे. आता पाहूया तज्ज्ञांचे मत. रिझर्व्ह बँकेची भूमिका सध्या न्यूट्रल आहे. रेपो रेट 5.25% स्थिर ठेवण्यात आला आहे. पुढील मोठी कपात होण्याची शक्यता सध्या कमी मानली जात आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते महागाई नियंत्रणात आहे, मात्र दर कमी होण्याची शक्यता मर्यादित आहे. CPI अंदाज सुमारे 4% आसपास आहे. GST सुधारणांचा दीर्घकालीन परिणाम सकारात्मक राहू शकतो. काही वस्तूंवरील GST 5% कमी केल्यामुळे उत्पादन आणि मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र काही अफवांबाबत तज्ज्ञांनी स्पष्ट इशारा दिला आहे. सर्व वस्तू स्वस्त होणार ही माहिती चुकीची आहे. तसेच पेट्रोल डिझेल दरात मोठी कपात ही बातमीही सध्या सत्य नाही. तर आता पाहूयात नागरिकांनी नेमकं काय लक्षात ठेवावं. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा विचार करत असाल तर 1 एप्रिल 2026 पर्यंत थांबणं फायदेशीर ठरू शकतं. कस्टम ड्युटी कपातीचा थेट फायदा मिळू शकतो. पॅकेज्ड फूडवरील GST कमी झाल्याने काही खाद्यपदार्थ स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. काही औषधांवरील BCD माफीमुळे औषध खरेदी करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य लाभ घ्या. पेट्रोल आणि डिझेल दरात सध्या कोणताही बदल नाही, त्यामुळे वाहन वापर नियोजनपूर्वक करा. व्यावसायिक LPG दरवाढीमुळे रेस्टॉरंट बिल वाढण्याची शक्यता आहे. महागाई नियंत्रणात असली तरी मोठी दर कपात होण्याची शक्यता कमी आहे. होम लोन EMI सध्या स्थिर आहे. अतिरिक्त EMI भरून कर्ज लवकर फेडण्याचा विचार करू शकता.